आपल्या रोजच्या जीवनशैलीमुळे आपल्याला असाध्य आजारांना तोंड द्यावे लागते आणि त्या आजारांना बरे करण्यासाठी आपण नको ते दवाखाने, नको ते हॉस्पिटल्स, नको ते स्पेशलिस्ट आणि नाही ते वैद्यांकडून औषधे घेऊन ते बरे करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या शरीराला औषधांचा भंडार बनवतो. पण जे औषध आपल्या जवळ आहे ते औषध तर आपल्याला कधी माहितीच नव्हते. ते औषध घेण्याचा आपण कधी प्रयत्न केलाच नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण त्या औषधाचे नाव आहे पाणी. हो, आता तुम्ही म्हणाल, पाण्याने आजार कसे बरे होतील बरं? इतके महागडे औषधे घेऊनही आम्ही बरे नाही झालो आणि पाण्याने आजार कसे बरे होतील? तर हो, पाण्याने सुद्धा आजार बरे होतात. ज्या पाण्याला आपण कितीही कसेही वापरतो, कितीही सांडतो आणि कितीही फेकतो, गरज नसताना सुद्धा नळ चालू ठेवतो, पण तेच पाण्याचा योग्यतेने जर आपण आपल्या शरीराला पिण्यासाठी योग्य पद्धतीने वापरले तर आपण असाध्य आजारांपासून वाचू शकतो किंवा त्या आजारांना बळी जाण्यास वाचू शकतो. त्या आजारांना कदाचित आपण बळीच जाणार नाही, हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर हा व्हिडिओ इथेच स्किप केला तर तुम्हाला आयुष्यात कधीच कळणार नाही की पाण्यामुळे आजार कसे बरे होतात. 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा, शरीर हायड्रेटेड राहतं आणि त्वचा आणखी तरुण दिसते. यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेवर चमकदारपणा येतो, हे आपल्याला माहिती होते. म्हणून वयानुसार कोणी किती पाणी प्यायला हवं हे आयुर्वेदाने सांगितलेली योग्य पद्धत आणि वेळ ही आपल्याला या व्हिडिओमधून कळणार आहे, ज्यामुळे आपल्याला झालेल्या मोठ्या आजारांपासून आपण वाचू शकतो किंवा त्यांना बरे करू शकतो. सध्या उन्हाळा सुरू आहे आणि पाणी भरपूर पिण्याचा सल्ला सगळेच देतात. असाच आज एका रिपोर्टनुसार 2.2 अब्ज लोक स्वच्छ पाण्यापासून दूर आहेत. मनुष्याचे साधारण 72% शरीर पाण्यापासून बनलेलं असतं. पाणी शरीरातील पेशींना पोषक तत्व देण्याचं आणि शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्याचं महत्त्वाचं काम करतं. पाण्यात अनेक पोषक तत्व असतात जे शरीर निरोगी ठेवतात. पाण्याशिवाय जगणं याचा विचारच केला जाऊ शकत नाही. त्यामुळे भरपूर पाणी प्यायला हवं. भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा, शरीर हायड्रेटेड राहतं आणि किडनीला शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतं. तुम्हाला कदाचित माहित नसेल, मेंदूचा 85% भाग पाण्यापासून बनलेला असतो. डिहायड्रेशनमुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि डोकेदुखीसोबत इतरही समस्या वाढू शकतात. अशात तुम्ही तुमच्या वजनानुसार दिवसातून पाणी प्यायला पाहिजे, हे तुम्हाला माहित असायला हवं. तर मग रोज किती पाणी प्यावं? रोज एका व्यक्तीने किती पाणी प्यायला हवं हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं, जसे की वजन, वय, लिंग आणि तुम्ही कोणतं काम करता. प्रत्येकासाठी पाण्याचं प्रमाण एकसारखं असूच शकत नाही, पण सामान्यपणे एका व्यक्तीने दिवसातून 3 ते 3.5 लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. एक निरोगी व्यक्तीला प्रति किलोग्रॅम शरीराच्या वजनासाठी दर दिवसाला जवळपास 35 मिलीलिटर पाण्याची गरज असते. म्हणजे जेवढं जास्त तुमचं वजन असेल तेवढं जास्त पाणी तुम्हाला प्यावं लागेल. 50 किलो वजन असणाऱ्यांनी रोज जवळपास 2.7 लिटर पाणी प्यावे. 60 किलो वजन असणाऱ्यांनी रोज साधारण 3 लिटर पाणी प्यावे. 70 किलो वजन असलेल्या व्यक्तींनी रोज साधारण 3 लिटर पाणी प्यावे. 80 किलो वजन असणाऱ्या व्यक्तींनी रोज जवळपास 3.8 लिटर पाणी प्यावे. शारीरिक मेहनत जर जास्त असेल, जास्त पाणी प्यावं. जे लोक जास्त शारीरिक मेहनतीचं काम करतात किंवा जास्त व्यायाम करतात किंवा उष्ण भागात जास्त राहतात, त्यांना घाम जास्त जातो, अशात त्यांना जास्त पाणी प्यावं लागतं. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी जास्त प्यावं लागतं. आयुर्वेदातील पाणी पिण्याचे काही नियम आहेत, ते आपण आता बघूया. भरपूर पाणी पिण्याचे अनेक फायदे होतात, पण पाणी पचवणंही तेवढंच महत्वाचं असतं. घाम, बद्धकोष्ठता, तोंड कोरडं पडणे आणि लघवीचा रंग जास्त पिवळा झाला तर जास्त पाणी प्यावे. जेवण केल्यावर लगेच पाणी न पिता साधारण 48 मिनिटांनंतर पाणी प्यावे. याने पचन चांगलं होतं. वाताने पीडित लोकांनी जेवण केल्यावर 48 मिनिटांनी आणि जास्त वजन असलेल्या लोकांनी जेवणाच्या 40 मिनिटांआधी उभं राहून पाणी पिणं टाळलं पाहिजे. नेहमीच बसून पाणी प्यावे.
तेव्हाच त्याचे फायदे आपल्याला मिळतील. पाणी कधीही ढसाढसा किंवा घाईने नाही तर एक एक घोट करून प्यायला पाहिजे. फ्रीज मधील थंड पाणी सर्वात आधी टाळा. उन्हाळ्यात मातीच्या मडक्यातील पाणी पिल्यास आपल्याला सर्वात जास्त फायदे मिळतात. पाणी स्टोअर करण्यासाठी माती किंवा स्टीलच्या भांड्याचा जास्त वापर करा. तांब्याच्या भांड्याचा कमी वापर करा. ही माहिती ऐकून तुम्हाला कसं वाटलं मला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.